आणि यानंतर अन्य काही घडामोडी आपण पाहूया। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात संध्याकाळी डीजीसीएचा प्राथमिक अहवाल येणार असं सूत्रांच्या वतीनं कळतंय। संध्याकाळी डीजीसीएच्या वेबसाईटवरती अहवाल प्रकाशित होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। आजच्या अहवालामध्ये ब्लॅक बॉक्सची माहिती नसेल अशी शक्यता आहे। एएआयबीनं जो 1 महिना तपास केलाय त्या संदर्भातला हा अहवाल समोर येण्याची शक्यता आहे। आजचा रिपोर्ट हा प्राथमिक रिपोर्ट असेल अशी माहिती आहे। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देईल। शिवानी, या अहवालाची प्रतीक्षा होती, काय अपडेट्स आहेत? मागील काही दिवसांपासून याच अहवालाची प्रतीक्षा सगळेजण करतायत आणि या अहवालात नेमकं काय स्पष्ट होतंय यावर संपूर्ण अवलंबून असणार आहे। आपण जर बघितलं तर आज संध्याकाळी हा अहवाल येणार आहे आणि हा अहवाल प्राथमिक अहवाल असणार आहे। या अहवालानुसार संपूर्ण पुढची चौकशीचा जो मार्ग आहे तो ठरणार आहे। आपण जर बघितलं तर ब्लॅक बॉक्स संदर्भातली कोणतीही माहिती या अहवालात आजच्या नसणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा अहवाल डीजीसीएच्या वेबसाईटवर अपलोड होणार आहे आणि तिथून त्या अहवालात काय काय असेल, त्या तिथे कोणकोणते नॉर्म्स लिहिले जातील हे आपल्याला कळणार आहे। आणि तिसरं बघितलं तर ब्लॅक बॉक्स संदर्भातली महत्त्वाची माहिती आता सध्या हाती आली आहे। ब्लॅक बॉक्स बनवणारी जी कंपनी होती ती कंपनी अमेरिकेची आहे आणि हा ब्लॅक बॉक्स थर्मल डॅमेज आहे, काही प्रमाणात जळल्याची माहिती मागच्या काही दिवसांमध्ये आपल्यापर्यंत आली होती आणि त्यामुळे यातला डेटा कुठेही हरवू नये, डेटा लीक होऊ नये किंवा डेटा सेव्ह करण्यासाठी अमेरिकेच्या लोकांना भारतात बोलवण्याची शक्यता आहे ती देखील नाकारता येणार नाहीये। कारण हा ब्लॅक बॉक्स जो आहे तो अमेरिकेत बनवण्यात आला होता, ती कंपनी अमेरिकेची होती, त्यामुळे आज आलेल्या अहवालात ब्लॅक बॉक्स संदर्भातली माहिती नसेल। जी माहिती असेल ती संपूर्ण प्राथमिक माहिती असेल, जेणेकरून अपघात कसा झाला आणि त्याचं कारण काय असू शकतं प्राथमिक ते या अहवालातून स्पष्ट होईल। प्रज्ञा, निश्चित या अहवालाची प्रतीक्षा। शिवानी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये। या बातमीसह पाहत रहा एबीपी माझा।